जामखेडमधील आमसभेत रोहित पवारांचा संताप, नगर परिषदेच्या भोंगळ कारभारावरून अधिकाऱ्यांना झापलं, स्थानिकांनी आमसभेत मांडल्या होत्या तक्रारी. गोपीचंद पडळकरांच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आक्रमक, सांगलीत टायर जाळत तर नागपूरमध्ये जोडेमारो आंदोलन करत नोंदवला निषेध. संजय राऊतांना धमकी देणाऱ्या राजेश मोरेंच्या विरोधात उभाटाच्या महिला पदाधिकारी आक्रमक महिलांकडून मोरेंच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी. नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये ठेकेदारांच्या गुंडांकडून पत्रकारांना बेदम मारहाण, त्र्यंबकेश्वरच्या शासकीय रुग्णालयात जखमींवरती उपचार सुरू, भुजबळांनी घेतली जखमींची भेट. कुंभमेळ्याच्या समितीवरून साधू महंतांमध्ये नाराजी, नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमधील साधू महंतांची तातडीची बैठक, शासनानं समितीत स्थान न दिल्यामुळे नाराजी. राज्यभरात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान, संभाजीनगर, नांदेड, हिंगोली, नाशिक, सोलापुरात हजारो हेक्टरवरील पिकांना फटका, शेतकऱ्यांची सरकारकडे मदतीची मागणी. कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्यामुळे शेतकरी आक्रमक, येवल्यात नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्गावरती रास्ता रोको तर मालेगाव सुरत महामार्गावरही रास्ता रोको करत घोषणाबाजी. नागपुरात नवरात्रोत्सवावरून नवा वाद, गरब्यात मुस्लिमांना प्रवेश देण्यास विश्व हिंदू परिषदेचा विरोध, मुस्लिम तरुण गरब्यात आल्यास पोलिसांच्या ताब्यात देऊ, विश्व हिंदू परिषदेचा इशारा, तर गरबा आयोजकांना विश्व हिंदू परिषदेचं निवेदन. H1B व्हिसाधारकांनी 24 तासाच्या आत अमेरिकेत परत या, मायक्रोसॉफ्टच्या कर्मचाऱ्यांना सूचना. H1B व्हिसाची फी $1,00,000 अमेरिकन करण्याचा ट्रम्प यांचा निर्णय. जळगावात सोन्याच्या दराला झळाळी, प्रतितोळा सोन्याचा दर 1,14,300 वर. अंका लाठी बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात, पाहूयात दुपारच्या 100 बातम्या. खासदार संजय राऊत यांना घरात घुसून मारण्याची धमकी शिवसेना शिंदे पक्षाचे आमदार राजेश मोरे यांनी दिली. त्यामुळे आता संजय राऊत यांच्या भांडुप येथील मैत्री निवासस्थानाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात. खासदार संजय राऊतांना धमकी देणाऱ्या शिवसेना आमदार राजेश मोरे यांच्या विरोधात ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी आक्रमक झाल्यात. महिला पदाधिकाऱ्यांनी आमदार राजेश मोरे यांच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी केली. दादा ताई पुन्हा एकत्र व्हा असे पोस्टर नागपूरमध्ये राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी लावलेत. दादा ताई एक व्हा असा पोस्टरमध्ये उल्लेख करण्यात आलाय. तर झाले गेले गंगेला मिळू द्या, नतमस्तक होऊन विनंती करतो असं देखील पोस्टरमध्ये लिहिलंय. भंडाऱ्याचे पालकमंत्री पंकज भोयर यांनी उद्या जनता दरबाराचं आयोजन केलंय. यावेळी नागरिकांच्या समस्या ऐकून त्यावर त्वरित मार्गदर्शन आणि समस्यांचं निराकरण करण्यात येणार आहे. बंजारा समाजाला एसटी आरक्षणात समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी बंजारा समाजाचे नेते गोरखनाथ राठोड यांनी मागील 6 दिवसांपासून उपोषण केलं होतं. अखेर भाजप आमदार संजय केनेकर यांनी मध्यस्थी करत काही मागण्या मान्य केल्यानंतर हे उपोषण स्थगित करण्यात आलं. रत्नागिरीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचा पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे. रत्नागिरी नगर परिषदेच्या निवडणुकीच्या दृष्टीनं भाजपच्या माजी नगरसेवकांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली. यावेळी स्वच्छता कर्मचाऱ्यांना त्यांनी स्वच्छता साहित्याचं वाटप केलं. मंत्री अतुल सावेंच्या कारवर दगडफेक करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या पुंडलिक नगरच्या कार्यालयासमोर उभ्या असलेल्या कारवर ही दगडफेक करण्यात आली. दुपारी 12 वाजेच्या सुमारास एका तरुणानं ही दगडफेक केली आहे. पोलिसांनी दगडफेक करणाऱ्याला ताब्यात घेतला. दरम्यान सावे कारमध्ये नसल्यानं मोठा अनर्थ टळला. पोलीस महानिरीक्षकांना गोट्या गीते हा समाजसेवक आणि सज्जन वाटतो का? त्याला एवढ्या सहजासहजी मकोकामधून का वगळलं असा संतप्त सवाल विजयसिंह बांगर यांनी विचारत संताप व्यक्त केलाय. तर उद्या गोट्या गीतेचा समाजसेवक म्हणून पोलिसांनी सत्कार केला नाही म्हणजे मिळवलं असा टोलाही त्यांनी लगावला.
जालन्यात येत्या 24 तारखेला धनगर समाज मोर्चा काढणार असा इशारा देण्यात आलाय। धनगर समाजाला एसटी आरक्षण द्यावं या मागणीसाठी दीपक बोऱ्हाडे यांनी उपोषण सुरू केलंय। या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे। तर 24 सप्टेंबरपासून आरक्षण न दिल्यास आंदोलन माझ्या हातात नसेल असा थेट इशारा बोऱ्हाडेंनी दिलाय। जळगावच्या धरणगावमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून पडळकरांच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आलं। जयंत पाटलांवर केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ शरद पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले। भिवंडीत युवक काँग्रेसच्या वतीनं वोट चोर गद्दी छोड या बॅनरखाली पालिकेच्या मुख्य गेट समोर स्वाक्षरी मोहीम राबवून जोरदार निदर्शनं करण्यात आली। यावेळी वोट चोर गद्दी छोड, नोकरी चोर गद्दी छोड अशा घोषणा देण्यात आल्या। छत्रपती संभाजीनगरमध्ये 105 वर्षीय स्वातंत्र्य सैनिकांचं अखेर उपोषण सुटलंय। आमदार संजय केनेकर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीचं आश्वासन दिल्यानंतर हे उपोषण सोडण्यात आलं। गोपीचंद पडळकरांविरोधात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झालेत। यावेळी शरद पवारांच्या कार्यकर्त्यांनी नागपूरमध्ये आंदोलन करत जोरदार घोषणाबाजीही केली। नागपूरच्या वेरायटी चौकात आंदोलन करण्यात आलंय। सांगली ईश्वरपूरमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पडळकरांविरोधात आंदोलन केलं। यावेळी रास्ता रोको करणाऱ्यांना पोलिसांसोबत झटापट झाल्यानं पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलंय। गोपीचंद पडळकरांच्या विरोधात जयंत पाटलांचे समर्थक आक्रमक झालेत। यावेळी इस्लामपूर बंदची हाक देत इस्लामपूरमध्ये पेठ रस्त्यावर जयंत पाटलांच्या समर्थकांनी रास्ता रोको आंदोलन केलंय। रस्त्यावर टायर देखील जाळलाय। गोपीचंद पडळकरांच्या विरोधात राज्यभर आंदोलन सुरू असताना सांगलीत पडळकरांच्या समर्थकांनी प्रति आंदोलनास सुरुवात केली आहे। पडळकरांच्या 30 फुटी पोस्टरला दुग्धाभिषेक घालून पडळकरांचं समर्थन करण्यात आलं। गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटलांवर केलेल्या टीकेच्या निषेधार्थ सांगलीच्या इस्लामपूर बंदची हाक देण्यात आली आहे। इस्लामपूर बंद ठेवत पडळकरांचा विरोध करण्यात आला। सर्वत्र पडळकरांच्या विरोधात आंदोलन होत असताना दुसरीकडे पंढरपुरामध्ये धनगर समाजानं पडळकरांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घातलाय। यावेळी पडळकरांचं वक्तव्य योग्यच आहे असं म्हणत समर्थकांनी पडळकरांचं समर्थन केलं। यावेळी आरक्षण मागतोय तुझी बायको नाही असं म्हटल्यावर असंस्कृतपणा दिसला नाही का असा सवाल देखील पडळकर समर्थकांनी विचारलाय। मध्य रेल्वेच्या ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। हा ब्लॉक रविवारी सकाळी 10:40 ते दुपारी 3:40 या 5 तासांच्या कालावधीमध्ये घेण्यात येणार आहे। ब्लॉक कालावधीमध्ये CSMT कल्याण दरम्यानच्या लोकल ठाणे ते कल्याण दरम्यान धीम्या मार्गावर वळवण्यात येतील। मोनो रेल्वेची सेवा आजपासून अनिश्चित काळासाठी बंद झाली आहे। या बंद दरम्यान जुन्या मोनो रेलचं नूतनीकरण, नवीन रेक सुरू करणं आणि अत्याधुनिक सिग्नलिंग यंत्रणा बसवण्याचं काम केलं जाणार आहे। मोनो रेलमधून दैनंदिन प्रवास करणाऱ्यांना आता पर्यायी वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा लागणार आहे। अटल सेतू ते वरळी सीलिंग जोडणीसाठी उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे। यासाठी एल्फिस्टन ब्रिज बंद केल्यामुळे पर्यायी मार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी मार्गात बदल केलाय। दादर पूर्वेकडील भालचंद्र मार्ग ते टिळक उड्डाण पुलाकडे युरोनियम बंगलोपर्यंत वाहनांना प्रवेशबंदी असणार आहे। तर गुरुवारी रात्रीपासून ते दिनांक 17 ऑक्टोबरपर्यंत हे आदेश लागू राहतील। वडाळा कासार वडवली मेट्रो 4 मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याच्या मार्गावर मेट्रो गाडीच्या चाचणीला येत्या सोमवारी सुरुवात होणार आहे। मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने आता या मार्गावर तयारी सुरू केली आहे। त्यामुळे आता या मार्गाचा गायमुख ते कॅडबरी जंक्शन हा मार्ग सुरू होण्याच्या दृष्टीने आणखी एक महत्त्वाचं पाऊल पडलंय। स्टील महाकुंभ कार्यक्रमामध्ये राज्य सरकारच्या उद्योग विभागाकडून 9 कंपन्यांशी 80,662 कोटी रुपयांचे सामंजस्य करार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आणि नवकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले। या करारामुळे राज्यात 40,000वरून अधिक रोजगार निर्मिती होणार आहे। ऑल इंडिया ऑइस मॅन्युफॅक्चरर असोसिएशन आणि विविध मच्छीमार संस्थांच्या प्रतिनिधींच्या बैठकीमध्ये
3 तास चर्चा झाली. चर्चेअंती मच्छीमारांना पुरवठा करणाऱ्या बर्फाच्या दरामध्ये 85 ऐवजी 65 रुपये वाढीला मान्यता दिल्यामुळे बर्फ पुरवठा बंद करण्याचा निर्णय मागे घेण्यात आलाय. या निर्णयामुळे हजारो मच्छीमार बर्फ वितरकांना सुटकेचा निश्वास सोडलाय. जिल्हा परिषदांची गट रचना आणि आरक्षण ठरवण्याच्या पद्धतीला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर आणि औरंगाबाद खंडपीठाने शुक्रवारी फेटाळल्यानंतर आता जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि निवडणुकांचा मार्ग मोकळा झालाय. त्यामुळे आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार उडेल असं चित्र दिसून येतंय. जिल्हा परिषद सर्कल नवीन रोटेशन बदलला आव्हान देणाऱ्या 4ही याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फेटाळल्या आहेत. त्यामुळे आता निवडणूक होण्याचा मार्ग मोकळा झालाय. मुंबई उच्च न्यायालयाला एका आठवड्यामध्ये दुसऱ्यांदा बॉम्बच्या धमकीचा मेल आला. सखोल तपासानंतर ही अफवा असल्याचं निदर्शनास आल्यानं अधिकाऱ्यांनी सांगितलंय. पण या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधामध्ये गुन्हा दाखल केलाय. चोखंदळपणे निवडलेली रिटेल दुकानं, प्रशस्त पार्किंगसह रिअल इस्टेट प्रकल्पातून नवी विमानतळं, मोठा महसूल मुंबईला मिळणार आहे. नॉन एअरो सुविधांमुळे भारताची विमानतळं स्वयंपूर्ण व्यापारी परिसंस्था बनत असल्याचं चिन्ह असल्याचं नवी मुंबई विमानतळ कंपनीने म्हटलंय. नवी मुंबईला जोडणाऱ्या अटल सेतूवरील नवीन मुंबईच्या दिशेने रस्त्याची लोकार्पणानंतर अवघ्या काही महिन्यांमध्ये दुरावस्था झाली आहे. रस्त्यावर खड्डे पडले आहेत. तर अतिरिक्त महानगर आयुक्त आणि प्रकल्प प्रमुख विक्रम कुमार यांनी शुक्रवारी या रस्त्याची पाहणी केली. यावेळी खड्डे पडलेल्या रस्त्याची 5 दिवसांमध्ये दुरुस्ती करण्याचे आदेश त्यांनी कंत्राटदाराला दिले. तर पावसाळ्यानंतर व्यापक दुरुस्तीचं काम हाती घेतल्याचेही आदेश कंत्राटदारास यावेळी देण्यात आले. नवरात्र उत्सवाच्या काळामध्ये वाहतूक सुरळीत राहावी यासाठी मुंबईमध्ये 10 चाकी ट्रक आणि त्यापेक्षा जास्त अवजड वाहनांवर तात्पुरती बंदी घालण्यात आली. आजपासून 2 ऑक्टोबर या काळामध्ये सकाळी 6 ते रात्री 12 पर्यंत ही बंदी लागू असेल. अत्यावश्यक सेवेतील वाहनं याला अपवाद असतील. शस्त्रक्रियागार सहाय्यक पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याबाबत मुंबई महानगरपालिकेने जाहिरात प्रसिद्ध केली होती. ही पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यास म्युनिसिपल मजदूर युनियनकडून तीव्र विरोध करण्यात आला. या विरोधानंतर मुंबई महानगरपालिका प्रशासनाने ही जाहिरात संकेतस्थळावरून मागे घेत ही पदे पदोन्नतीने आणि अंतर्गत निवडीने भरण्याचा निर्णय घेतलाय. पुणे शहरातील रस्त्यांवर होणारी अतिक्रमणे, जागोजागी पडलेले खड्डे, तुंबलेली गटारे यासह नागरिकांना भेडसावणाऱ्या अन्य समस्यांची जाणीव अधिकाऱ्यांना व्हावी यासाठी अधिकाऱ्यांनी आता थेट रस्त्यांवर उतरण्याचे आदेश महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिलेत. काही ठिकाणी महापालिका आयुक्त हे स्वतः भेट देणार आहेत. औषधांवरील वस्तू आणि सेवा करात कपात करण्यात आल्यानंतर औषध नियंत्रकांनी कंपन्या आणि वितरकांना सुधारित किमतीमध्ये ग्राहकांपर्यंत औषधे पोहोचवण्याचे निर्देश दिलेत. सर्व औषध विक्रेत्यांच्या सहकार्याने ग्राहकांना 22 सप्टेंबरपासून स्वस्त औषधे उपलब्ध करून देण्याचे पाऊल उचलले. यामुळे जुनी किंमत असलेली औषधे देखील नवीन किमतीमध्ये ग्राहकांना मिळतील. सोलापुरात झालेल्या अतिवृष्टीमुळे तब्बल 1,66,000 हेक्टरवरील खरीप पिकांचं नुकसान झालंय. पावसाने उघडीप दिल्यानं पंचनामे सुरू करण्यात आले असून आठवडाभरात नुकसानीचा अंतिम अहवाल येण्याची शक्यता वर्तवण्यात येते. सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. म्हाडा तालुक्यातील सीना नदीकाठच्या गावात पूरस्थितीमुळे मोठं नुकसान झाल्यानं आमदार अभिजित पाटलांनी पाहणी करत सरसकट पंचनामे करण्याचे आदेश दिले. नांदेड जिल्ह्यात पूर आणि अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पिकांचं नुकसान झालंय. जिल्ह्यातील तब्बल 7 लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं असून शासनानं हेक्टरी केवळ 8,500ची मदत जाहीर केली आहे. मात्र पेरणीचा हेक्टरी खर्च किमान 20,000 येत असल्यानं मिळणारी मदत तुटपुंजी असल्यानं बळीराजा हवालदिल झालाय. हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी झेंडू पिकांचं उत्पादन घेतलं. मात्र सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे झेंडू फुलांचं मोठं नुकसान झालंय. हातात तोंडाशी आलेला घास हिरावल्यानं शेतकरी हवालदिल झालाय.
राज्यभरात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांसह शेतीचं अतोनात नुकसान झालं, मात्र अद्यापही सरकारकडून मदत जाहीर झाली नाही किंवा पंचनामे देखील झाले नाहीत। त्यामुळे सरकारने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी अजित नवलेंनी केली आहे। सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस बरसला। सतत पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पाणीच पाणी झालंय। शिरवळ बादोला गावाजवळील रस्ता देखील वाहून गेलाय। गंगापूर तालुक्यातील शिल्लेगाव परिसरामध्ये पावसानं हाहाकार माजवला, त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय। जवळपास 200 एकर शेतात पाणी साचल्यानं शेतकरी देखील हवालदिल झालाय। टोमॅटोच्या शेतात सर्वत्र चिखल झाल्यानं टोमॅटो पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झालंय। धाराशिव जिल्ह्याला पावसानं चांगलंच झोडपून काढलंय, त्यामुळे गाजराचं गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या भांडगाव या गावातील गाजर उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलाय। गाजर पिकांचं मोठं नुकसान झाल्यानं शेतकरी देखील अडचणीत सापडलाय।